हाय, हॅलो, नमस्कार. कसे काय मंडळी? मजेत ना? तर आम्हीही मजेत. पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडं? आमच्याकडं भरपूर पाऊस आहे. सातारला खूप जास्त पाऊस आहे. अजून पण पाऊस पडतोयच. आणि उरकून मी दुकानात आली आहे. रुद्र घरात गेलाय. आले आज. गार लागतंय. पाऊस भरपूर पडतोय आणि वारं पण खूप जास्त सुटलंय. त्यामुळे आज मी श्रग घालून आलेली आहे. आणि भाजी पण घेऊन आली. भाजीला काय बटाटे संपलेले, त्यामुळे बटाटे आणि रताळे घेऊन आली आहे. इथे ठेवली पिशवी. रताळे दिसले तिथे छान होते म्हणून मग रताळे घेऊन, मी एकटीच खाते रताळं. पण आणि मला तर पण ते भाजलेलं आवडतं, पण आता आपल्या इथं चूल नाहीये, त्यामुळे मग मी गॅसवर भाजणार आणि मग खायचं. मला ते उकडलेलं नाही आवडत अजिबात सुद्धा. मग ते करून खाणार दुपारी. बटाटे पण संपलेले, म्हटलं बटाटे पण घेऊन यावेत. मग बटाटे आणले आणि बसली आता निवांत. पाऊस पडतो त्यामुळे वेळ पण नाही जाते. चिक 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 झाली आहे भरपूर. कंटिन्यू 2 मिनिटं थांबतोय किंवा 5 मिनिटं थांबतोय आणि परत एवढा जोरात येतोय ना, बासच. आणि पाऊस आहे ते आहे, पण त्याच्याबरोबर वारं पण भरपूर सुटलंय, त्यामुळे थंडी वाजतीये. हवा पॅक होणार आहे, पॅक. आणि हे घरी न्यायला कधी मुहूर्त लागतोय काय माहिती. ह्यांना मी 3-4 दिवस झालं सांगते, म्हणजे 3-4 दिवस झालं सांगते. त्याच्या आधी खूप वेळा सांगितले की ते घरी घेऊन चला म्हणून, पण त्यांच्या पण लक्षात नाही राहते. कारण त्यांच्याबरोबर येताना रुद्र असतो, त्याला उचलून घेतलेलं असतं किंवा काय असतं, त्यामुळे मग त्यांना पण होत नाहीये. आणि माझ्याबरोबर पण तेच आहे की मी येते जाते घरी तेव्हा तो माझ्याबरोबर असतो, त्यामुळे मला हात अवघडतो ना, मग ते इथून तिथपर्यंत त्याच्याबरोबर हळूहळू चालायला लागतं. हात अवघडतो. त्यामुळे आता बघू, आज आले तर मग येताना सांगेन ऑफिसवरून येताना ते घेऊन या म्हणून. तर बघू आता कसं काय होतंय. बघू, पण सामान भरायचंय थोडंफार, म्हटलं भरावं चाललंय का आहे हेच आता सेल लावून टाकावं हे चाललंय. दोन्हीतलं काहीतरी करायचंय. कारण नवीन माल आणला की नवीन माल जातो आणि हा माल असंच राहतो, त्यामुळं असं चाललंय विचार की सेल लावून टाकावं म्हणून. सेल लावावा. आता बघू कसं काय होतंय. ह्यांच्यावर चर्चा थोडीशी करून सेल लावायचं म्हटलं ना, तर कोणतरी पाहिजे. म्हणजे हे असले ना, बाहेर जरी उभे असले की नाही तरी पण असं म्हणजे नॉर्मल गर्दी झाली काय झाली तरी काय वाटत नाही. रुद्रवर पण लक्ष ठेवायला असतात ना बरं, त्यामुळं बघू आता. हे संध्याकाळ ऑफिसवरून आले की ह्यांच्यावर बोलते, काय म्हणतायत बघू. हे तर म्हणतील लाव म्हणून, माझं काय नाही. बघू आता कसं काय होतंय. पावसाचा तुम्हाला आवाज येतोय का नाही, दिसतोय का तुम्हाला पाऊस? बाहेर कंटिन्यू पाऊस चालूच आहे. रात्रभर पाऊस काय पडायचंय ते पडावं आणि दिवसभर असं ऊन पडावं. ऊन नाही पण नॉर्मल आभाळ आलं तरी काय वाटत नाही, पण दिवसभर बी पाऊस चिकचिक चिकचिक लय होते. काम होत नाहीत माणसाची दिवसाची, असं आहे ना. बसली आता, स्वयंपाक करायचंय, चपाती करायची. सकाळी चपाती केलेली, चपाती काय केली नाही. गरम गरम चपाती खायला छान वाटते. आता घरी गेल्यावर गरम गरम चपाती रुदूला आणि मला करून दोघ जण खाऊन घेऊ. काय केलंय बघू? हा, कोण लावली? कोण लावली? काय लागलं? मग कशाला तिथं जवळ जातो एवढं खेळतो तिथं? ये इकडं. चल ये इकडं. काय लावलंय बघू मला? मग मला दाखव ना. मी टिकल्याचं पॅकेट आणलंय आता आणि त्याने त्याच्यातली घेऊन टिकली लावली आणि लावली आहे ह्यांनी लावली ह्यांनी. घेतली उशी. हो, कधीच घेतली.
तुम्ही पुढे सरकून बसलेला कशानं? रुदा लुक लुक ओके आला आलो तुझ्याला आला टिकली दाखव मम्माला तिथे नाही इकडे येऊन दाखव इथे दिसते का नाक फुगून कशाला दाखवतोय आ? होय ए गाणं म्हणा एक थांबायचं ए असं कर की कमाली कमाली डाली कमाली कमाल झाली कुठे स्वप्नात आली कमाली राणी मुखर्जी नट्टी मनके 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 खायचं काय तर कुठं आहे किडू तुला ताव कोण मी काय म्हणते असं कर बघ इकडे बघ माझ्याकडे बघ दाव लाव नको, तर आधी आधी असं करून तसं दाखव. करून दाखव ना त्यांना असं करून दाखव त्यांना दाव ग लावलं तिकड दे मला लाव मी लावते आता दाव ना कुठे लाव मी लावली की मला पप्पांना लाव दाव हा तर तसं करून दाखव इकडे बघ असं करून दाखव माझा तिकडे बघ आधी करून दाखव मम्माला करून दाखव काला स्वयंपाक करून आली असं काला पावट्याची आमटी मेथीची भाजी तू कर की रुद्र वेदाना भात खाऊन आलेत आता घरी जायचे 8 वाजलेत भाकरी करायला ऋतू करून दाखव ना असं 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 करून दाखव एकदा करून दाखव नेणार नाही दीदीला न्यायला तुला ए रुदा ते नको काढू बाबा दीदीला नेणार नाही तुला असं असं करून दाखव इकडे इकडे इकडं केलं नीट कर की नीट नीट केलं असं कर हक केलं 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 राहू दे मग केलं पप्पा बर केलं केलं हो केलं हो की मग केलं की मला आता नाही अजून 5 मिनिटांनी जायचंय बाबू क्लास तरी सुटू दे की सुट्टी कशी सुट्टी सुट्टी पप्पा नाही सुट्टी अजून सुट्टी नाही सुटले अजून गप येड्यागत करून सुट्टी इकडे बघा हो इकडे बघा दाढे बिडे केस बिस काळे करून कुठं दुसरं लग्न करायचं. हा कामावर जावं लागतं ना त्यामुळे हो का एक जण ह्या खळीवर फसली बघू इकडं इकडं बघा की एक जण ह्या खळीवर फसली या अजून कोण फसवत आहे काय नको एकाच पस्तावलंय अयो आहे उडी मारा नको तसं लागल लागल तुझा. लागल बाबू हे जातील आता दोघं क्लासला वेदूला आणायला ए चले कुठं म्हण की नाही उद्याची तयारी चालली आहे वेदूला उद्या साडी नेसवायचंय ही वेदूला उद्या साडी नेसवायचंय ती तर उद्या दिंडी आहे त्यांची शाळेत त्यासाठी दिंडी आहे शाळेत तर तिला साडीच नेसून जायचंय त्यामुळे ती साडी काढली तर सगळ्या काठपदर आहेत माझ्याकडं काठपदर आता तिला पावसाचं झेपायची पण नाही काठपदर जाड पण आहेत सगळ्यां त्यामुळे म्हटलं हे साडी सिंपल आपली नेसवावी मस्त साडी छानच आहे पण पूर्ण प्लेन मध्ये आहे आणि काठ त्याचे भरलेले आहेत त्यामुळे म्हटलं तीच नेसवावी पावसा पाण्याचं तिला त्यानंच लिहिलेलं आणि रुद्रचं काय चाललंय बघा या जेवायला म्हण हा काय खाताय तू काय खातोय
ए रुदा काय खातोय? चपाती भाजी भाकरीन भाजी. भाजी भाजी हा या जेवायला सगळे म्हणाव. याला जेवायचे आजचा व्हिडिओ आजच्या वेळेस आवडला असेल तर आगायची वर बघ की आवडला असेल तर चपाती चपाती त्या तोंडात चपाती आहे त्यामुळे तू काय बोलणार नाही है की नाही. तर आज हे बोलणार आहेत. हा खाऊन झाल्यावर तो बोलतोय. आज तुम्ही बोलाव. काय लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की त्या व्हिडिओवरती कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. म्हणजे पप्पा कशात काय टाकले. पप्पांच्या कशात कात्री अडकले म्हणून आज मी ते बोलणार नाही. आरती काढ की. अरे बाबा